यंदाच्या गणेश उत्सवासाठी बाप्पाची मूर्ती घरी आणण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, वाहतूक खर्चातील वाढ आणि कारागिरांच्या मजुरीत झालेली वाढ यामुळे यंदा गणेश मूर्तीच्या दरात तब्बल 20 ते 25% वाढ झाली आहे. यामुळे यंदा बाप्पाचं आगमन भक्तांसाठी थोडं महाग ठरणार आहे. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. यंदा 14 सप्टेंबर पासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असून राज्यभरातील मूर्ती कारखान्यांमध्ये अंतिम तयारीला वेग आलाय. कारागीर सध्या गणेश मूर्तींना रंगरंगोटी, सजावट आणि अंतिम स्वरूप देण्यात व्यस्त आहेत. 10 ते 12 कुशल कारागिरांच्या मदतीने हजारो मूर्ती तयार केल्या जात आहेत. मात्र यंदा प्लास्टर ऑफ पॅरिस, शाडू माती, रंग, सजावटीचे साहित्य आणि इतर आवश्यक सामग्रीच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या वाढत्या दरांमुळे वाहतूक खर्चही वाढला असून त्याचा थेट परिणाम गणेश मूर्तीच्या किमतींवर झालाय. घरगुती मूर्तींपासून सार्वजनिक मंडळाच्या भव्य मूर्तींपर्यंत सर्वच प्रकारच्या मूर्तींचे दर वाढले आहेत. आम्ही हर वर्षी इकडेपर्यंत मूर्ती घेतात आहे. ह्या लोकांच्या मूर्ती खूप छान आणि व्यवस्थित आहे. इकडे इको फ्रेंडली आणि POP दोघी मूर्ती आहे. आम्ही हर वर्षी इकडेपर्यंत घेत आहे. आता सध्या भाव वाढलेत तर कशा प्रकारे तुम्ही करताय? खूप भाव वाढले आहे. दर वाढ झाली असली तरी गणेश भक्तांचा उत्साह कायम असल्याचं चित्र आहे. वाढलेल्या खर्चामुळे भक्तांना यंदा बाप्पासाठी अधिक पैसे मोजावे लागणे असले तरी श्रद्धा आणि भक्तीत कोणतीही कमी झाली नाही. अनेक भक्त आपल्या बजेटनुसार मूर्तीची निवड करत असून बाप्पावरील श्रद्धा आणि भक्ती मात्र तितकीच कायम असल्याचं चित्र आहे. दरवर्षी मी इकडेच गणपती घ्यायला येते आणि इकडून गणपती घेऊन जाताना मला एकदम आनंद वाटतं आणि एकदम समृद्धीपूर्ण एकदम मजा वाटते मला गणपती घेऊन गेल्यानंतर. आणि देवाची कृपा पण मला आहे, म्हणून दरवर्षी इकडेच येऊन मी गणपती घेते. आणि थोडा भाव वाढला आहे तरी पण बाप्पाला घेऊन जाताना भाव मला मोठा वाटत नाही आहे आणि एकदम आनंद वाटतंय. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे अनेक विशेष रंग, रसायनं आणि सजावटीचे साहित्य परदेशातून आयात केलं जातं. सोनेरी रंग, मुकुट, दागिने, वस्त्र सजावट, सिंहासन आणि आकर्षक चमक देणाऱ्या साहित्याच्या किमतीतही वाढल्या आहेत. जागतिक स्तरावरील अस्थिर परिस्थिती आणि वाढलेल्या वाहतूक खर्चामुळे या साहित्याच्या दरात सुमारे 15% वाढ झाल्याचं मूर्तिकार सांगत आहेत. गणपतीचे उत्साह असं दिसतं की आता गणपती मटेरियल, सर्व रॉ मटेरियल सर्वांची रेट वाढले आहे यावर्षी. त्याप्रमाणे पण कस्टमरचे उत्साह जे काय कमी झाले नाही यावर्षी आम्हाला बघायला भेटते. आता कस्टमर चालू झालेलं आहे. आता एक 2 महिने आता पाऊस स्टार्टिंग झालं आहे, त्याच्यानंतर बुकिंग वाढणार आहे आमचे. आता कस्टमरचे यायचं बुकिंग चालू आहे. आता शाडूमध्ये आणि POPमध्ये काय रेटमध्ये? शाडूमध्ये आणि POPमध्ये डिफरंट हे आहे काय, POPमध्ये आणि शाडूमध्ये 30 ते 20% डिफरंट आहे रेटमध्ये. ट्रान्सपोर्टेशन भाव वाढले, यामुळे यावर्षी गणपतीमध्ये पण रेट वाढले आहे सर्व. तेव्हा पण जे कस्टमर येतात ते आहे रेग्युलर कस्टमर, त्यांना काही हे नाही, उत्सवामध्ये जे आहे तसं वाटतं. तर गणेश मूर्तींच्या किमतींमध्ये 20 ते 25% वाढ झाली असली तरी गणेश भक्तांचा उत्साह कायम असल्याचं चित्र आहे. वाढलेल्या खर्चामुळे भक्तांना यंदा बाप्पासाठी अधिक पैसे मोजावे लागणार असले तरी श्रद्धा आणि भक्तीत कोणतीही कमी झाली नाही. पर्यावरणपूरक आणि आकर्षक मूर्तींना यंदा विशेष मागणी असून अनेक ठिकाणी आगाऊ बुकिंगला ही सुरुवात झाली आहे. मुंबईकरांचं आराध्य दैवत गणपती बाप्पा याचं काही दिवसातच आगमन होत आहे. पण इथे आपण पाहू शकतो की जी शाडूची मातीचे जे गणपती आहेत व POP गणपती आहेत त्याच्या रेट्समध्ये काही प्रमाणात तरी फरक दिसून येत आहे, परंतु उत्साह काही गणेश भक्तांचा कमी होत नाही. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया.